आजच्या व्हिडिओमध्ये आपण इष्टदेवता यावर आधारित व्हिडिओ बघणार आहोत. इष्टदेव हे कुलदेवतेपेक्षा वेगळं आहे. कुलदेवता ही संपूर्ण कुटुंबाद्वारे पूजलेली देवता आहे, तर इष्टदेवता तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थानावर आधारित आहे. अशा प्रकारे इष्टदेवता ही तुमची वैयक्तिक मार्गदर्शक आणि उपकारक आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात इष्टदेवता हे संरक्षक देवदूतांसारखे आहे. तो किंवा ती तुमची काळजी घेतो, जीवनातील चढउतारांवर तुमचे मार्गदर्शन करते, वाईटापासून तुमचे रक्षण करते आणि तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक आत्म्याशी जोडते. असे मानले जाते की दररोज विहित मंत्र आणि पद्धतीने आपल्या इष्टदेवतेची पूजा केल्याने आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. तुमची इष्टदेवता जाणून घेणे तुम्हाला कसे मदत करते? आता तुम्हाला तुमची इष्टदेवता माहीत आहे, हे ज्ञान तुम्हाला कसे मदत करेल? तुम्ही इतर दैवतांप्रमाणे ह्या देवतेची उपासना करता का? किंवा प्रार्थना करण्याची दुसरी कोणतीही पद्धत आहे ज्याचे पालन करणे आवश्यक आहे? जेव्हा आपण वैयक्तिक देवांबद्दल बोलतो तेव्हा हे काही प्रश्न मनात येतात. तर एकदा तुम्हाला तुमची इष्टदेवता कळली की तुम्हाला काय करावे लागेल ते येथे आहे. 1. दैनंदिन प्रार्थना करा. तुम्ही आंघोळ केल्यावर सकाळी तुमच्या इष्टदेवतेची प्रार्थना करण्याचा रोजचा सराव करा. विहित विधी करा आणि इष्टदेवता किंवा देवीशी संबंधित मंत्राचे पठण करा. 2. केंद्रित ध्यान. इष्टदेवता उपासनेशी संबंधित फायदे मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेशी आत्मीय संबंध निर्माण करणे आवश्यक आहे. हे ध्यानाद्वारे उत्तम प्रकारे केले जाते. हे ध्यान करण्यासाठी तुमच्या घरात शांत आणि स्वच्छ जागा द्या. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी किमान 15 ते 30 मिनिटे ध्यानाला बसा. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमच्या इष्टदेवतेवर लक्ष केंद्रित करा. हे दररोज केल्याने तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेशी संबंध जोडण्यास मदत होईल आणि देवदेवीने दिलेले मार्गदर्शन स्वीकारण्यास मदत होईल. 3. निस्वार्थ शरणागती. सहसा आपण उपासना आणि प्रार्थना याचा संबंध काहीतरी मागण्याशी जोडतो. तथापि जेव्हा आपण इष्टदेवतेची उपासना करतो तेव्हा आपले लक्ष भौतिक गोष्टी मिळविण्यावर नसावे. इष्टदेवतेची उपासना तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा निस्वार्थ शरणागती असते. जेव्हा आपण स्वतःला आणि आपले जीवन त्याच्या किंवा तिच्या काळजीत देतो आणि त्या बदल्यात काहीही न मागता, तेव्हा आपल्यासाठी मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. निस्वार्थ शरणागती देखील आपले जीवन ज्या मार्गावर चालवायचे आहे त्यावर जाण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची नित्यनेमाने उपासना करू शकाल तेव्हा तुम्ही अधिक शांत व्हाल आणि तुमच्या जीवनाच्या मार्गातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. त्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एखाद्या चांगल्या ब्राह्मणाकडून कुंडली काढायची आहे आणि त्यातून तुमची इष्टदेवता जाणून घ्यायची आहे. रामकृष्ण हरी.